नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मध्य प्रदेश राज्यातील MBBS आणि BDS कोर्ससाठीचा जो शेड्यूल आहे 2026चा तो आलेला आहे. आपण या ठिकाणी बघू शकता. 5 तारखेपासून आपल्याला मध्य प्रदेशमध्ये रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करता येणार आहे. तर 5 तारीख ते 13 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशनसाठी एक 9 दिवसाचा वेळ त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर कॉलेजची सीट मॅट्रिक्स आहे किंवा आपण पब्लिकेशन ऑफ व्हॅकन्सीसाठी 11 तारखेचा म्हणजे 1 दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर पुढची जी ॲडमिशन प्रोसेस आहे म्हणजे इन्व्हिटेशन ऑफ ऑब्जेक्शन अगेन्स्ट व्हॅकन्सीज. आता जर कुणाला ऑब्जेक्शन असतील तर ते ह्या 12 तारखेला तिथे रिपोर्ट करू शकतात. 1 दिवसाचा टाईम तो एक दिलेला आहे. त्यानंतर पुढची जी ॲडमिशन प्रोसेस आहे तर ते म्हणजे डिपोजल ऑफ ऑब्जेक्शन अँड पब्लिकेशन ऑफ फायनल व्हॅकन्सीज. आता ह्या व्हॅकन्सीजमध्ये कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी असणार आहे. तर ती एक फायनल व्हॅकन्सी आहे ती येणार आहे 13 तारखेला. ठीक आहे. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ स्टेट मेरिट लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट. आता ज्या विद्यार्थ्यांनी इथं अप्लाय केलेले अशांची जी मेरिट लिस्ट आहे ती देखील आपल्याला 14 तारखेला तिथे बघायला भेटणार आहे. त्यानंतर पुढची प्रोसेस असणार आहे ती चॉईस फिलिंगसाठी. आता चॉईस फिलिंगसाठी त्यांनी जो वेळ दिलेला आहे तो आहे 15 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंतचा 4 दिवसाचा वेळ, बरोबर. त्यानंतर 20 तारखेला आपल्याला जो पहिला राऊंड आहे त्याची फायनल रिझल्ट अलॉटमेंट लिस्ट आहे ती आपल्याला तिथे त्या ठिकाणी बघायला भेटेल. त्यानंतर रिपोर्टिंगची डेट आहे ती असणार आहे 7 दिवस वेळ दिलेला आहे. तर सर्वात अगोदर आपण 21 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत आपण कॉलेजला रिपोर्ट करू शकता. कुणाला जर ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल ते देखील यावेळेत ते करू शकतात. अशा प्रकारे हा पहिल्या राऊंडचा शेड्यूल आलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना मध्य प्रदेशमध्ये अप्लाय करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी अप्लाय करू शकतात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच काउन्सिलिंग रिलेटेड अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला आपल्या पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ज्यामध्ये आपण मेडिकल ॲडमिशन रिलेटेड फ्री अपडेट टाकत असतो. तर त्याला जर तुम्हाला जॉईन करायचं असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे, त्या लिंकने देखील तुम्ही जॉईन होऊ शकता. थँक्यू.